हॅलो, आपण आज या ठिकाणी जमलेलो बाळासाहेब भवन आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं हे बाळासाहेब भवन हे निर्माण झालेलं आहे आणि आज बाळासाहेब भवन मध्ये एक ऐतिहासिक आज एक युती व्हायला सुरुवात झालेली आहे की आदरणीय ज्यांनी बाळासाहेबांचे विचार या महाराष्ट्रात देशात पुढे घेऊन चालले ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि बाळासाहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी उभे आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं नामांतर चळवळ असेल, लॉंग मार्च असेल आणि आंबेडकर चळवळ ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवली ते आदरणीय माजी खासदार पीपल्स डेव्हलपमेंट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय जोगेंद्र कवाडे सर असतील. आज हे दोन्ही महाराष्ट्रातले प्रमुख नेते एकत्र आले, त्याचा उद्देश आपल्या सर्वांना कळला असेल आणि एक वैचारिक आपण बोलतो समविचार, एक वैचारिक दोन्ही माणसं आज एकत्र आले ते महाराष्ट्राचं एक भवितव्य घडवायला आलेले आहे. आणि मी जास्त वेळ न दवडता आज बाळासाहेब भवन मध्ये आदरणीय आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय जोगेंद्र कवाडे सर प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय मुख्यमंत्री सरांना विनंती करतो की त्यांनी शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन माननीय सरांचं स्वागत करावं. सप्रेम जयदेव सरांना आणि ही सरांची खास ओळख की शॉल त्याची खांद्यावर एक बाजूला असते आणि कवाडे सरांकडे विनंती की त्यांनाही माननीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी कधी जात धर्म न पाळता लोकांची सेवा केली, महाराष्ट्राची सेवा त्यांना करतात ते आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत जयदीप गवाडे हे या ठिकाणी करीत आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत. इंद्रजीतची नाटे जयदीप भाई गवाडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा एक छोटा पुष्पगुच्छ या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवशक्ती भीमशक्ती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शिंदे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हमारी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. क्रीडा भगवा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. क्रीडा भगवा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना सगळ्यांनी बाजूला व्हायचं. अवघा महाराष्ट्र या पत्रकार परिषदेची वाट पाहत आहे आणि मी आदरणीय गवाडे सरांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. आवाज थोडा बाळासाहेब शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे कर्तव्यगार मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झालेली आहे. या प्रसंगी नामदार शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, गजाननजी कीर्तीकर आहेत, अडसूळजी आहेत, बाळासाहेब पक्षे पाटील आहेत, गुलाबराव पाटील आहेत, राहुल आहेत, संजय शिरसाटजी आहेत, रवी पाठक
आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष युवा नेते भाई जगदीशजी कवाडे आहेत, पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई गणेश सोनवणे आहेत, कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले आहेत, मुंबईचे अध्यक्ष विजय वाघमारे आहेत, नांदेडचे आमच्या पक्षाचे नगरसेवक बापूसाहेब गजभारे आहेत, उल्हासनगर नगर परिषदेचे आमच्या पक्षाचे नगरसेवक आणि महाराष्ट्राचे संघटन मंत्री पक्षाचे प्रमोद टाले, अशी सर्व नेते मंडळी आणि अल्पसंख्याक आघाडीचे आमच्या पक्षाचे नेते अजमल हसन पटेल, मुंबई प्रदेश अण्णाप्पा शिंदे, अशी सर्व आमचे सहकारी नेते मंडळी आहेत. आमचे जगनभाई सोनवणे जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्राचे नेते, ही सर्व आमची सहकारी नेते मंडळी, विलास निकाळे आहेत, शशी उन्होंने आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉर्ट नोटीसवर संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी या ठिकाणी सहभागी झाले. मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शिंदे साहेबांचं, बाळासाहेब, शिवसेनाचे सर्व सन्माननीय नेते, आमदार, खासदार या सर्वांचं आणि त्या पक्षातर्फे स्वागत करतो. बऱ्याच दिवसापासून म्हणजे बायफर्केशन होण्यापूर्वीपासून शिंदे साहेबांच्या सोबत आमच्या पक्षाची आघाडी व्हावी असं चाललं होतं शिंदे साहेब. पण शिंदे साहेबांनी धाडसी निर्णय घेतला. त्याला धाडस लागतं, साधी गोष्ट नाही आहे. अत्यंत धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि एक गतिमान सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात निर्माण झालं. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. लोकांमध्ये एक चांगली भावना अशी आहे की सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती मिळणं फार अवघड असतात. ती पावती एकनाथजी शिंदे यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालेलं आहे. डाऊन टू अर्थ ज्याला मी म्हणतो, अशा प्रकारचा मुख्यमंत्री. कोणी अडला माणूस, मी तो त्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर होतो चहा पाणी घेण्यासाठी ठाण्याला. एक पश्चिम महाराष्ट्रातला एक गरीब माणूस आला निवेदन घेऊन, साहेबांच्या रूम मध्ये बसलेला होता. काम काय होतं? अत्यंत साधं सोपं काम, पण त्याला देखील चहा पाणी करून त्यांचा प्रश्न समजावून घेऊन, काही काळजी करू नको, काम होईल तुझं, हे आश्वस्त करणारं, महाराष्ट्राच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारं असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने प्राप्त झालं. आणि त्यांच्या या धडकबाज कार्यक्रमाने प्रभावित होऊन आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतला की जर आघाडी करायचीच असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते जे आहेत एकनाथजी शिंदे त्यांच्यासोबतच करायची, असं आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतला. त्यानुसार आमचा विश्वास असा आहे, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना आणि आमच्या पक्षाची अधिकृत आघाडीची युतीची घोषणा या ठिकाणी करताना मला मोठा आनंद होत आहे. या मुख्य आधार आमच्या आघाडीचा असा आहे, आमच्या युतीचा आधार म्हणजे आमच्या पक्षाचं जी भूमिका आहे, शिव शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने गतिमान करणं आणि राज्यातील सर्व समाज समूहांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व समाजाच्या एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी, हक्कासाठी, गरिबांच्या हक्कासाठी
वंचितांच्या हक्कासाठी नामदार शिंदे ज्यांचा पक्ष कटिबद्ध आहे त्यांनी प्रभावित होऊन आज पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब शिवसेनेसोबत आम्ही आघाडी करतो आहोत आणि आमच्या आघाडीच्या माध्यमातून आमच्या थोर महामानवांचं कालच आमच्या सावित्रीबाईचं जयंती साजरी झाली. मुख्यमंत्री जाऊन आले, मुख्यमंत्री सावित्रीबाईंच्या गावाला जाऊन आले, नायगावला जाऊन आले आणि परत आश्वस्त केला. आता मी बोलत असताना की पुण्यातील जो भिडेवाडा आहे आता मोडकळीस आलेला आहे, अत्यंत अशी दुर्दशा झालेली आहे, त्याचं देखील पुनरुज्जीवन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कसं करता येईल ही देखील भूमिका आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना. या सर्व वातावरणामध्ये आमचा पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा बाळासाहेबांची शिवसेना आज आम्ही एकत्र येतो आहोत. दोघे मिळून काही कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत. महाराष्ट्राच्या 5 डिव्हिजनमध्ये आमच्या जाहीर सभांचं आम्ही आयोजन करतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतील त्या त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थिती राहील आणि महाराष्ट्राला नवीन दिशा. मी नागपूरला असताना अधिवेशन असताना मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी भेटलो. नागपूरमध्ये एक प्रकार घडला. 1972 साली नागपूर महानगरपालिकेने नागपूरचं मोठं उद्यान आहे, अंबाझरी उद्यान, पर्यटन स्थळ आहे, त्याच्या शेजारी जी जागा होती तिथे नागपूर महानगरपालिकेने 4 कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं केलं. कालचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये ती संपूर्ण 20 एकर स्मारकाची, बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली. महाविकास आघाडीचं सांगतो बरं. आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी, आपले आदित्य ठाकरे, बुलडोझरचा उद्ध्वस्त केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, अनेक आंदोलनं केली त्या ठिकाणी. सरकार जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार जेव्हा नागपूरमध्ये विधानसभा तेव्हा देखील आम्ही आंदोलन केलं. जवळजवळ 50,000चा मोर्चा काढला. आम्ही मागणी केली की ज्या अंबाझरी उद्यानामध्ये, म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की 1 वर्षापूर्वी आता आंदोलन सुरूच आहे. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 4दा आमचे निवेदनं दिले, प्रत्यक्ष भेट घेतली. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते, त्यांची भेट घेतली, 4दा निवेदन दिलं, पण साधं आमच्या निवेदनाची पोच पावती देखील त्यांनी दिली नाही. आम्ही काय करतो आहोत, काय कारवाई करणार आहोत त्याची साधी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. पण काल परवा या एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री सरकार घेऊन नागपूरमध्ये आले, त्यांना भेटलो आणि त्यांनी सकारात्मक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं तोडलं कसं जातं हा प्रश्न त्यांनी विचारला. ही बांधिलकी ज्याला आपण म्हणतो, समाजाप्रती, विचाराप्रती ही जी बांधिलकी आहे, ही बांधिलकी एकनाथजी शिंदे बांधिलकी. आणि असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, गायरान जमिनीचा प्रश्न मुख्यमंत्री साहेब किती भयानक आहे महाराष्ट्रामध्ये. आठवडे साहेबांना माहित असेल. भूमिहीन शेतमजूर जे आहेत त्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून शेती करताय अनेक वर्षापासून. अधिकारी जातात, बुलडोझर घेऊन जातात, जनावरं घालतात, त्यांची उभी पिकं नष्ट करून टाकतात. त्याही संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलं. असे अनेक प्रश्न. आता काल परवा हिंदू मिलचं बघा ना, हिंदू मिलच्या घोषणा झाली, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बाकी नेत्यांना तिथे जायची वेळ नाही मिळाली.
पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी भेट दिली आणि 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही निश्चितपणे तयार करू. नुसतं बोलाची कडीला बोलाचा भाग नाही आहे, हे वैशिष्ट्य आहे. जे करायचं तेच बोलायचं, जे बोलायचं ते करायचं, ही जी भूमिका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या पक्षाची आहे. या भूमिकेचा पाहून आमचा पक्ष प्रभावित झाला आणि बाळासाहेब ची शिवसेना त्यांचे प्रमुख प्रणेते एकनाथजी शिंदे आहेत, त्यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला. हे सर्व सांगत असताना आम्ही एक वैशिष्ट्य असं आहे, एकनाथजी शिंदे काही सोन्याच्या चमचातून पैदा नाही झालेत. आलं का लक्षात? काही लोक बॉब लीडर असतात, बाप लीडर म्हणजे पोरगा लीडर असं असतात. पण तळागाळातून संघर्ष करून वर येणारं नेतृत्व आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. आमच्यासारखे भीमसैनिक देखील आंदोलनात तयार झालो. जवळजवळ 50 वेळा महाराष्ट्राच्या जेलमध्ये टाकलं मला, अनेक वेळा. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामध्ये मी पहिला माणूस आहे. राजकीय सुरक्षा कायद्यामध्ये नाशिकच्या जेलमध्ये मला टाकलं. कित्येकदा लाठी हल्ले झालेत, हातपाय मोडले, डोकं फुटलं, तंगड्या तुटल्यात. 16 वर्ष संघर्ष करून शेवटी आमच्या प्रयत्नाला यश मिळालं. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. ही तसे एकनाथजी शिंदे संघर्षातून वर आलेत. आमच्यासारखा भीमसैनिक देखील संघर्षातून आज वर आला आणि त्यामुळे संघर्षाशी सामना करणारे एकनाथजी शिंदे असेल किंवा प्राध्यापक कवाडे असतील, यांची जोडी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये दमदारपणे वाटचाल करेल असा मला विश्वास वाटतो. शिंदेजी आपल्या पक्षासोबत आघाडी करताना आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. आज जोगेंद्र कवाडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, मी जोगेंद्र कवाडे सरांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांचा जो पक्ष आहे, त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाबरोबर आज युती करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे ते मला मागे 1-2-3 वेळा भेटले. जेव्हा सरकार बदललं त्यावेळेपासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका आणि भावना कवाडे सरांकडे व्यक्त केली की बाबा हे सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन आहे झालंय, हे सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय घेत आहे, हा मुख्यमंत्री आपलाच माणूस आहे, सर्वसामान्यातला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर खऱ्या अर्थाने तसे माझे त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध, प्रमोद वगैरे इकडे आहे आपला उल्हासनगर, तर त्यांनी आज भूमिका जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आलेले आहेत. आमचाही पक्ष संघर्षातून पुढे आला. संघर्षातून आपण तो संघर्ष काय साधा सोपा नव्हता. ते आपल्या सगळ्यांना सांगण्याची मला आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहे इतिहास. आणि म्हणून जोगेंद्र कवाडे सर जे आहेत, एक आक्रमक नेता म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्राने पाहिला आहे.
एक सुशिक्षित आणि अभ्यासू नेता म्हणून देखील त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यांची कारकीर्द देखील तशीच आहे. आणि त्यांनी आपल्या ज्या आंदोलनाच्या काळामध्ये, चळवळीच्या काळात अतिशय आक्रमकपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि प्रस्थापितांना फार त्यांच्यामुळे ते हादरवून टाकायचे. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 6 महिने जेलमध्ये होते आणि त्यांना 20 जिल्ह्यामध्ये भाषणांवर बंदी होते. म्हणजे भाषण त्यांचे जे आक्रमक किती असतील, शेवटी भाषण ते कोणासाठी करायचे? सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी. शेवटी सर्वसामान्याचा न्यायाला वाचा फोडण्याचं काम ते करायचे. आणि म्हणून त्यांची आक्रमकता भल्या भल्यांना घाम फोडायची. आणि आंदोलनामध्ये पोलिसांचं कड असेल, काही असेल तरी सुद्धा सगळं कड तोडून बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवायचे. हा देखील एक त्यांच्यातला विशेष असा एक गुण आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. शोषित पीडित दलित समाजाला त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या परीने आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक लढे दिले. पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला मगाशी मी म्हटलं. आणि ते मला वाटतं तिहार जेलमध्ये पण होते. म्हणजे आंदोलन त्यांचा देशव्यापी होतं ओबीसीच्या प्रश्नावर. त्यामुळे असे लढवय्ये जे आहेत, योगेंद्र कवाडे सर, आणि आम्हालाही बाळासाहेबांची तीच शिकवण आहे, लोकांसाठी लढा, लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केली आम्ही. अनेक केसेस झाल्या, लाट्याकाट्या आम्ही लोकांनी पण खाल्ल्या. ते काय मी इथे सांगत नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लाट्याकाट्या खाऊन इथपर्यंत आलो, संघर्षातून आपण इथे पोहोचलोय. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जे आहेत हे लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे, संघर्ष करणारे, आक्रमक असे लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत. आणि नक्कीच यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. तुमचा लॉंग मार्च जो आहे, लॉंग मार्च काढला होता ना, ऐतिहासिक लॉंग मार्च, जगातील तिसरा जगातला तिसरा लॉंग मार्च. आणि एवढा पॉप्युलर झाला शब्द की अनेक लोक आता लॉंग मार्च वापरतात. तो आता लॉंग मार्च आज तुमचा आज योग्य जागेवर आलेला आहे. त्यामुळे जोरात काम करू. सरकार आमचं युतीचं सरकार आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना. एक भूमिका आम्ही घेतलेली आहे, एक वैचारिक भूमिका आहे, वैचारिक अधिष्ठान आहे. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आहे. आणि नक्कीच या सरकारमधून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. आज तुमची सोबत साथ या ठिकाणी लाभली आहे. चांगलं काम करू आपण. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. शेवटी एक भूमिका असते, एक विचार असतात, त्याशिवाय आणि काही आदर्श असतात, ते डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघांनीच पहिल्यांदा शपथ घेतली होती सुरुवातीला. पण पहिल्याच कॅबिनेट पासून आम्ही जे निर्णय घेतले, जर कवाडे सर तुम्ही पाहिले तर पहिल्या दिवसापासूनचे कॅबिनेटचे निर्णय, त्याच्यामध्ये कोणाचाही वैयक्तिक निर्णय नव्हता. कोणासाठी, फक्त लोकांसाठीचेच निर्णय आम्ही घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीन, दलित, शोषित या सगळ्यांना न्याय देणारे, महिला भगिनींचा सन्मान करणारे, हे सगळं जे केलं आम्ही, हे सर्वसामान्य लोकांसाठी. म्हणूनच आपण जे म्हणालात की कमी वेळात, अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय झालं, ही वस्तुस्थिती आहे. मी काय स्वतःची पाठ सुटून घेणारा तसा माझा स्वभाव नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी हजारोंच्या सभा होतात, मेळावे होतात, भूमिपूजन उद्घाटनाला जातो त्यावेळेस रस्त्याच्या कवाडेसर दुतर्फा जी लोक थांबलेली असतात हजारोंच्या संख्येने, एक वेगळं समाधान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो. याच्यामधून
आम्ही केलेल्या कामाची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावरच्या भाव जे आहेत त्याच्यातून मिळते आणि आणखी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, काम करण्याची आणखी नवीन संकल्पना मिळते, संजीवनी मिळते. आणि म्हणून ते आम्ही करत राहू. आता तुम्ही सोबत आलेला नक्कीच आपण चांगलं काम करू एवढंच या प्रसंगी मी सांगतो. या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण चांगलं काम करू. आपल्या दोन्ही राजकीय पक्ष आहात आपण, त्यामुळे ही युती आहे ही कुठल्या आधारावर आहे, त्याचं काय म्हणजे कवाडे सरांना आपण काय देणार आहात त्यांनी सांगितलं. आता तुम्ही डायरेक्ट घेण्यासाठी कोणी आलेलाच नाही इथे. आता इथे त्यांनी पहिलाच मुद्दा मांडलाय की जे विचार आम्ही घेऊन बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय त्या विचारांना त्यांनी प्रेरित होऊन आले, जे काम बघितलं सरकारचं आमच्या. आता तुम्ही तो बाकी मुद्दा त्यात राहत नाही. प्रश्न आहे. आता हा पहिलाच पक्ष असेल की बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला भविष्यात आता अजून कुणाला सोबत घ्यायचं. पहिला भाजप आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आमचा आहेच ना. जे ज्यांना आमच्या सरकारचे पक्षाचे विचार पटतील त्यांचं स्वागत आहे. भाजप 145+ जागांचा दावा करते, आता आम्हाला त्याला लढवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 45 जागा देखील लोकसभेच्या करतायत. युतीची जर जागा असेल तर यामध्ये नेमकं बाळासाहेबांची शिवसेना नेमकं कुठे, किती जागा? यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे की बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, हे सगळे निवडून आणण्यासाठी ते स्वतः मेहनत करणार आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे जे आमदार खासदार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत करणार. तुम्हाला एकच सांगतो, मी अतिशयोक्ती सांगत नाही, परंतु लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमची युती क्लीन स्वीप करेल आणि विधानसभेमध्ये जे मी सभागृहात बोललेलो आहे 200 जागांचं ते आजही मी त्याच्यावर ठाम आहे. महानगरपालिका निवडणुकीचा प्रश्न येणार आहे, तिथं भीमशक्ती शिवशक्ती आमची असं म्हणताय तर कवाडे सर तुमच्यासोबत आलेले आहे, निवडणुकीचं काहीतरी समीकरण नाही. भारतीय जनता पक्ष पण आठवले साहेब आहेत ना, तेही आहेत आणि आमची युती भक्कम आहे. आता परत भक्कम होत चालली ना इकडे. आता कवाडे साहेब प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की ठाकरे गटाशी युती महापालिका निवडणुकीसाठी जवळपास झालेली आहे आणि आज 24 तासात तुम्ही जोगेंद्र कवाडेंची युती जाहीर करता. इथेही काही स्पर्धा किंवा काही? बिलकुल नाही. आमची चर्चा खूप दिवसापासून चालू आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाबरोबर युती करण्याचा. त्याच्यामध्ये मला काही बोलण्याची आणि लोकशाही जी आहे मी स्वतः आपलं राजगृहाला मी स्वतः गेलो होतो. मी बाबासाहेबांचे जिथे जिथे आता वास्तू होत्या मला ते माझ्यासाठी वंदनीय आणि पवित्र आहे. मी बाळासाहेबांच्या बरोबर देखील चर्चा केली आणि ती काही राजकीय चर्चा नव्हती. तेही माझे चांगले मित्र आहेत. माझाही त्यांना स्वभाव पटतो, त्यांचाही मला स्वभाव पटतो, पण राजकीय चर्चा त्याच्यात नव्हती बिलकुल. आम्ही जसं कवाडे सर म्हणाले हिंदू मिलला गेलो आम्ही. ते स्मारक युद्ध पातळीवर झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही त्रुटी राहता कामा नये याच्या प्रयत्न करतोय. यावेळी चैत्यभूमीला देखील मी अगोदर गेलो, तिकडली व्यवस्था नियोजन सगळं पाहिलं. हे सगळं जे आपलं कर्तव्य आहे ते आम्ही काय असं ते निभावणार आम्ही. महावितरणचे कर्मचारी आहेत ते आंदोलन करतायत, महावितरणचे कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. महाराष्ट्रात विजेचा प्रश्न आहे तो खूप मोठा होत चाललेला आहे. या संदर्भात आपण काय माहिती घेतली आणि त्या कर्मचाऱ्यांना आपण काय आश्वासन दिलं? खरं म्हणजे त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यावर आपले अधिकारी त्यांच्याशी बोलत होते की पॅरलल लायसन्स म्हणजे ती लायसन्स सध्या MERC ने दिलेलंच नाही, परंतु तरी सुद्धा ते आंदोलन त्यांनी केलंय. माझ्या माहितीप्रमाणे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याशी आता बोलताय. खरं म्हणजे ही अत्यावश्यक सेवा आहे. यामध्ये कुठलाही निर्णय घेतलेला नसताना
असं आंदोलन करणं योग्य नाही. शेवटी सरकार तुम्हाला न्याय देणारं सरकार बसलेलं आहे आणि म्हणून या लोकांना, आपल्या ज्या जनतेला या कुठलाही त्रास होऊ नये, जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच कामगारांची जबाबदारी आहे. त्यामुळे याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. अजित पवार असं म्हणतात की मी कुठलीही मोठी चूक केलेली नाही. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने धर्मवीर ही पदवी दिली जाते किंवा जे बोललं जातं ते म्हणतात की ते अजूनही ठाम आहेत त्या मतावर. धर्मवीर असे अनेक चित्रपट आले, धर्मवीर पदवी दिली, धर्मवीर नावाचा चित्रपट सुद्धा आला, धर्मवीर 2 सुद्धा येणार. तुमचं नाव घेतलं नाही. शरद पवारांची भूमिका धर्मवीर 2 म्हणजे आता ते मला वाटतं की त्यांच्या पक्षात 2 गट झालेत. एक शरद पवार साहेबांचा एक वेगळा गट आणि अजित पवारांचा वेगळा गट. कारण पवार साहेबांनी म्हटलंय की धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक म्हणायला पाहिजे आणि हे म्हणतात धर्मवीर म्हणायचंच नाही. म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं, औरंगजेब त्यांना म्हणत होता 1 महिनाभर त्यांचा हलाल केले, त्यांच्या अंगाची सालटी सोडली, डोळे काढले, जीभ छाटली, डोळ्यामध्ये अगदी गरम सळ्या टाकल्या आणि पण त्यांनी स्वराज्याशी तडजोड नाही केली आणि धर्मासाठी धर्माच्या बद्दल तडजोड केली नाही. औरंगजेब काय म्हणत होते, धर्म परिवर्तन करा, आमच्या धर्मात या. मग ती धर्मवीर पदवी काय तुम्ही आम्ही दिलेली आहे त्यांना. ही वर्षानुवर्ष त्यांना पदवी प्राप्त झालेली धर्मवीर, त्यांनी धर्मवीरच आहेत ते. पण अजितदादांसारख्या माणसाने अशा प्रकारचं भाष्य करणं हे त्यांना न शोभणार आहे आणि मला वाटतं याची निंदा सगळेजण करतात. निंदाजनकच वक्तव्य आहे. त्यांनी जसं राष्ट्रसंतांनी महापुरुषांचे अपमान झाले असं ओरड केली आणि सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणाले. अजितदादांना देखील तोच नियम लागू होतो, त्याने देखील माफी मागितली पाहिजे. शेवटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान, याचा त्याग जो आहे हे कोणालाही विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. याचं उत्तर जनता देईल. जनताच अशा प्रवृत्तीला, आता कोणीतरी आणखी काहीतरी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, औरंगजेबाने काशी विश्वेश्वर इतर मंदिर धडाधड तोडली, माता भगिनींवर अत्याचार झाले, छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्य साधारण छळ केला आणि त्यांच्याबद्दल उदात्तीकरण कुठली वृत्ती आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला या महाराष्ट्रातली जनता, शिवप्रेमी जनता त्यांना धडा शिकवेल. आंदोलन करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन आले होते, आमदार खासदारांचे फोन केले, पक्षाने सांगितलं म्हणून आंदोलन करतो असं म्हणतात. याला सांगण्याची आवश्यकता नाही. शिवप्रेमी जनता जी आहे रस्त्यावर उतरलेली पाहतोय आपण आणि त्यांना या देशाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, देशप्रेम आहे, ते उतरलेत रस्त्यावर. याच्यामध्ये कुठलेही राजकारण नाहीये. ठाकरे गटाचे काही नेते आणि आपल्या गटाचे काही मंत्री हे राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात. कोण तुरुंगात टाकतोय? संजय राऊतांचं मध्यंतरी विधान होतं, शंभूराज देसाई किंवा केसरकरांकडून जे विधान झालंय, आज संजय राऊत केसरकरांना आपण जे बोलणार आहे त्यांना अनुभव घेतलाय ना त्यांनी. आदित्य ठाकरे चालवतात त्या युवा सेनेमध्ये देखील मोठी नाराजी आहे, मोठी पोकळी तयार झालेली आहे. अनेक लोक आपल्या संपर्कात आहेत, काही अनेक युवा सेनेचे नेते किंवा तरुण चेहरे जे आपल्या सोबत आगामी काळात दिसतील का? बिलकुल. याच्यामध्ये एकच आहे जे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली आहे. आम्हाला जे आनंद दिघे साहेबांचे जे काही विचार आहेत, त्यांची शिकवण आहे, त्यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आम्ही आदर्श घेऊन डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आज बाळासाहेबांच्या शिवसेना आमच्या सोबत येत आहेत. नगरसेवक येत आहेत, जिल्हा अध्यक्ष येत आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, 50 आमदार, 13 खासदार, सगळं पाहतोय आपण. या देशातले जवळपास 14 आपले राज्य प्रमुख
याने देखील आमची भूमिका मान्य केली आहे. हा कारभार जो आहे हा जोरात सुरू आहे, सुरूच राहणार. प्रेस घेतली, त्या प्रेसमध्ये असं म्हणाले की आम्हाला 80 जागा या युतीमध्ये मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की 80 जागा आम्हाला युतीमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे, कारण एवढ्या जागा जर दिल्या तर त्यांचं काय होणार असा एक सवाल त्यांच्या नेत्यांच्याकडनं आहे. यावर काय म्हणाल सीएम साहेबांची रिएक्शन? बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी आज त्यांचं वक्तव्य वाचलं की शिवसेना जेवढ्या जागा देईल तेवढ्या आम्ही लढू, असं त्यांचं वक्तव्य आलेलं आहे. आधी मागितले होते, मागितले होते, पण आज त्यांचं वर्तमानपत्रात स्टेटमेंट आहे की जेवढ्या जागा देतील तेवढ्या आम्ही लढू. आमचा पक्ष देखील पीपल्स रिपब्लिकन पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये 41 जागा लढवण्याचा 16 निर्णय घेतला होता. आता आघाडी झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या पक्षासोबत शिंदे साहेब ज्या पद्धतीने आमच्या पक्षाकरता जागा सोडतील तेवढ्याच आम्ही लढवू. जास्त काही झालं. सर, योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये आले येणार आहे, त्यांनी तुमची भेट मागितली आहे का? तुमची भेट नाही, मी भेटणार आहे त्यांना. अयोध्येचा संत शशिकांत दास महाराज माझ्याकडे आले होते. त्यांनी मला निमंत्रण दिलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की बाळासाहेबांची शिवसेना घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात, याचा आनंद त्यांना समाधान झालाय आणि शर्वीच्या तीरावर आरती व्हावी अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. नक्की आमच्या आमदार विमानातून काही उतरले होते ना, पार्टी के साथ गठबंधन आपका हुआ है, दूसरी तरफ भी गठबंधन की शिवसेना भीम शक्ति का नारा दिया जा रहा है, कौन सा गठबंधन प्रबल होगा? अभी भैया ये तो लोकशाही है, इसमें सबको अपने अपने विचार है, व्यक्ति स्वतंत्र है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की घटना की वजह से लोकशाही में कोई कुछ भी कर सकता है, कोई भी किसके विचार जिसके साथ जो जमेगा वो जानते हैं. अभी हम लोग तो सरकार काम कर रहे हैं, अच्छा काम कर रहे करके जो गणित कवाड़े सर आए ना हमारे साथ, हाँ हम करते रहेंगे. अच्छा आपने कहा कि गठबंधन आपका जो बीजेपी के साथ है वो क्लीन स्वीप लाएगा, लेकिन जो हाल फिलहाल में आंकड़े आए हैं सेंटर से जो आंकड़े आए हैं ग्रोथ रेट के राज्यों के, वहां पे पहले 5 आंकड़ों में या पहले 5 नंबर पे कहीं पे भी भाजपा प्रशासित राज्य नहीं है. महाराष्ट्र तो पहले 20 में भी नहीं है ग्रोथ रेट में. कैसे किसमें ग्रोथ रेट में जो सेंटर ने राज्यों के ग्रोथ रेट जो प्रेडिक्ट किए जाए, महाराष्ट्र तो नंबर 1 पे है. नहीं है सर, राजस्थान नंबर 1 पे है. सर अभी तो